शाहू फुले आंबेडकर यांचा आदर्श घेऊन सेवालाल महाराज यांच्या विचारावरती जगणारा माझा बंजारा समाज आहे. अरे हा माझा बंजारा समाज ऊस तोडतो, दगड फोडतो, दारू काढतो, शेतातील सर्व कामे करतो, कष्ट करून इमानदारीनं जगतो, भीक मागत नाही भिकाऱ्यांनो. अरे हा माझा समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे, म्हणून आपला हक्क मागतोय, तुमच्या बापाची दौलत मागत नाही. अरे माझा बंजारा समाजाचा एक मुलगा जगभरामध्ये गाणं गाजवतोय. गुलाबी साडी, नऊवारी साडी, डिम्पल, आता लेटेस्ट आहे बघा सुंदरी सुंदरी, नाव काय गाव काय माहीत आहे ना, तो या बंजारा समाजाचा लाल आहे. अरे या बंजारा समाजाचा राजा दिल्लीमध्ये आपला घर जाळून टाकतो, लकीशा बंजारा. अरे हा बंजारा समाज महाराष्ट्राला महामानव वसंतराव नाईक सारखे मुख्यमंत्री दिले आहे. अरे माझा बंजारा समाज डोंगर दऱ्यातून बैलगाड्या घेऊन व्यापार करून हा देश चालवला आहे. अरे इंग्रजाविरुद्ध बंड पुकारताना त्या बंड पुकारणाऱ्याला रसद पोचवण्याचं काम हा माझा बंजारा समाज केलेला आहे. बंजारा. जेव्हा इंग्रजाला वाटलं की बंजारा हा आपल्या हातातून निसटतोय, त्यावेळेस 1871ला इंग्रजांनी बंजारा समाजावरती क्रिमिनल ॲक्ट लागू केलं. संविधान 1950ला लागू झालं. 1952ला ॲक्ट रद्द झालं. बंजारा जे गुन्हेगार ॲक्ट होतं ना, 1952ला ॲक्ट रद्द झालं. मग तेव्हापासून 2025पर्यंत बंजारा समाज हा आपल्या अन्यायासाठी, आपल्या अस्मितेसाठी हक्काची लढाई लढतोय की बाबा पूर्ण भारत देशामध्ये आम्हाला 1 मिशन 1 कॅटेगरी 1 रिझर्वेशन द्या. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी आम्हाला वेगवेगळा दर्जा नकोय, एकच दर्जा द्या. ही आमच्या अस्मितेची, आमच्या हक्काची लढाई आहे. आदिवासी समाज किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही आजवर तुमच्याबद्दल तुमच्या अस्मितेला ठेस लागेल असं आम्ही कोणताही वर्तणूक केलेलं नाही आहे. तुम्हीही करू नये, हात जोडून विनंती आहे. जय श्रीराम.